कानांमध्ये एकच आवाज घुमतोय, मराठी मातीच्या कणाकणात आज आनंद ओसळून वाहतोय. अरे तलवारीच्या पाट्यावर राज्य करणारा तो एकच राजा होता. अरे तलवारीच्या पाट्यावर राज्य करणारा तो एकच राजा होता, ज्याच्यासमोर दिल्लीचा तख्ताही झुकला होता. तो आपला शिवबा होता, तो आपला शिवबा होता. सन्माननीय व्यासपीठ, एक नंबर, गुरुजन एक नंबर. आणि इथे जमलेल्या माझ्या तमाम शिवभक्तांना मी चारुशिला प्रभाकर मोरे, न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातून इयत्ता 9वी ई ची विद्यार्थिनी आज आपल्यासमोर एका अशा महान पुरुषाबद्दल बोलणार आहे, ज्याच्या फक्त नावाने जगात 100 हत्तींची बळ संचारते. महाराष्ट्राचा जो इतिहास लिहिला तो कोणी एड्यागेऱ्याने नव्हे, तर महाराष्ट्राचा इतिहास लिहिला तो हिरव्या पिवळ्या शालीनं, तलवारीच्या खणखणाटीनं, घोड्यांच्या टापानं आणि शाहिरांच्या डफानं. आणि हाच इतिहास घडविला तो छत्रपती शिवरायानं. मुजरा ते छत्रपती शिवरायांना, रयतेच्या राजाला, ज्याच्या भक्तीला जोड नाही, शौर्याला तोड नाही, जो अथांग आहे सागरा समान, त्याचं छत्र म्हणजे आभाळाचा सन्मान, तो त्या सूर्याची शान, मराठी मनाचा धगधगता अभिमान, काळीज आहे सह्याद्री, ज्याला शंभूंचा अभिमान, महाराष्ट्राच्या देवारात आहे ज्याचं पहिलं स्थान, असे ते प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. तलवारीचा आज आपण ज्या महाराष्ट्रात राहतो तो महाराष्ट्र म्हणजे काय, तर तो महाराष्ट्र म्हणजे शिवरायांच्या विचारांचा, जिजाऊंच्या संस्कारांचा आणि शंभूंच्या पराक्रमाचा साक्षीदार म्हणजे हा आपला महाराष्ट्र. कष्टकरी शेतकऱ्यांचा, दीनदलितांचा, 105 हुतात्म्यांच्या बलिदानाचा आणि त्या दिल्लीच्या तख्तालाही घाम फोडणाऱ्या जिगरबाज आपल्या मर्द मावळ्यांचा हा महाराष्ट्र, जिगरबाज आपल्या मर्द मावळ्यांचा हा महाराष्ट्र. आणि याच महाराष्ट्राच्या मातीत 19 फेब्रुवारी 1630 रोजी एका रत्नाचा जन्म झाला आणि ते रत्न म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यात वस्तू वापरल्या आणि माणसं जपली, मात्र आज आपण माणसं वापरतो आणि वस्तू जपतो. त्यांनी त्यांच्या दूरदृष्टिकोनाने महाराष्ट्राच्या इतिहासावर सुवर्णाक्षरांनी इतिहास लिहिला. त्यांची ऐकलेली प्रत्येक गोष्ट आपल्या मनात ठासून भरली आहे. असाच एक प्रसंग मी तुम्हाला सांगते. महाराज कर्नाटकाच्या मोहिमेवरनं महाराष्ट्रात परत होते. तेथे एक बेलवाडी नावाचं गाव होतं. त्या गावात एक छोटासा किल्ला होता. मल्लमा देसाई नावाची ठाणेदारीण तेथे राहत होती. मल्लमा ही जिद्दीची आणि चिकाटीची. दादाजींना वाटलं जाता जाता हा गड घेऊन जावा, म्हणून त्यांनी थोडं तितकं सैन्य गोळा केलं आणि ते मल्लमावर चाल करून गेले. परंतु मी बोलली की मल्लमा ही जिद्दीची आणि चिकाटीची. तिनेही त्यांच्यावर प्रहार केला आणि मावळ्यांचा पराभव झाला. दादाजींना वाटले एका बाईच्या हातून मावळ्यांचा पराभव होणे शक्य नाही, म्हणून त्यांनी अजून सैन्य गोळा केलं आणि ते पुन्हा मल्लमावर तुटून पडले. मात्र यावेळेस मल्लमाचा पराभव झाला. दादाजींनी ठरवलं मल्लमाला कैद करायचं आणि महाराजांपुढे उभं करायचं. मल्लमाला कैद करत असताना ती आत गेली आणि आपल्या तान्या बाळाला बाहेर घेऊन आली. जेव्हा तिला महाराजांपुढे दरबारात उभे करण्यात आले तेव्हा तिला वाटले की जसा प्रत्येक राजा आपल्या गुन्हेगाराला शिक्षा करतो तसा हाही राजा मला शिक्षा करेल, मला आणि माझ्या बाळाला मारून टाकेल. ती महाराजांपुढे गेली, नतमस्तक झाली आणि म्हणाली, राज मी तुमची गुन्हेगार आहे राज, पण यात माझ्या लेकराचा काही दोष नाही राज, यात माझ्या लेकराचा काही दोष नाही. महाराजांनी हे ऐकून स्मित हास्य केले आणि चिटणीसाला इशारा केला. चिटणीस आत गेला आणि दुधाची वाटी घेऊन बाहेर आला. महाराजांनी त्या मल्लमा देसाईच्या मुलाला उचललं, मांडीवर ठेवलं आणि त्या दुधाच्या वाटीतून चमच्याने दूध पाजलं आणि म्हणाले, हा आमच्या मांडीवर दिसत आहे ना, हा आमचा भाचा आहे. अहो, म्हणजे तुम्ही आमच्या भगिनी झालात. आणि कोणता भाऊ आपल्या बहिणीचं राज्य पळकावून घेतो बरं? अहो दादाजी, बहिणीचं राज्य घ्यायचं नसतं तर बहिणीला राज्य द्यायचं असतं. अशा आपल्या महाराजांनी त्या काळी मल्लमा देसाईला तिचे राज्य तर परत तर केलंच, तिला अजून बांगडी चोळी देऊन तिच्या घरी सुखरूप घरी पोहोचवलं. म्हणून महाराजांसाठी असं नक्की म्हणावंसं वाटतं की जे जगाने केलं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच केलं नाही आणि जे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं ते जगाने कधीच केलं नाही. महाराजांनी त्यांच्या आयुष्यात नेहमीच स्त्रियांचा आदर केला. याचं एक उत्तर
उत्तम उदाहरण म्हणजे रांझा गावाचा प्रसंग. त्या गावाच्या पाटलाने एका स्त्रीवर अत्याचार केला असता महाराजांनी त्याचे हातपाय तोडण्याची कठोर शिक्षा त्याला दिली आणि स्वराज्यात स्त्रीचा मान हा सर्वोच्च असल्याचा संदेश दिला. म्हणून मला आज जी कोणी स्त्री ऐकत आहे तिला मला एवढंच सांगणं आहे की तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या या नजरेची धार आहे. महाराष्ट्राची वाघीण तू भवानीचा वार आहे. आता एवढी वर्षे झाली तरी आता अलीकडच्याच काळातला प्रसंग मी तुम्हाला सांगते. इटलीचे पंतप्रधान भारत भेटीसाठी आले होते. आता 8-9 वर्षांपूर्वी इटलीचे पंतप्रधान भारत भेटीसाठी आले होते. त्यांना काही गाईड्सने विचारले की तुम्हाला प्रेमाचं प्रतीक असलेलं ताजमहल बघायचं आहे की सोन्याचं प्रतीक असलेलं गोल्डन टेम्पल. तर तेव्हा इटलीचे पंतप्रधान म्हणाले, मला तुमचं प्रेमाचं प्रतीक असलेलं ताजमहलही नको आणि सोन्याचं प्रतीक असलेलं गोल्डन टेम्पलही नको. तर माझ्या देशात ज्या राजाचा इतिहास शिकवला जातो त्या राजाचं रायगड मला बघायचं आहे. आणि तेव्हा गाईड्स त्यांना घेऊन रायगड बघण्यासाठी गेले होते. जर तुम्ही या जगाच्या पाठीवर कुठेही गेलात आणि तुम्हाला जर कोणी विचारलं की तुम्ही कुठून आले आहात तर त्यांना अभिमानाने सांगा की ज्याने मरणालाही लाजवलं आणि आलेल्या मरणालाही जगायला शिकवलं अशा छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमीमधून आम्ही आलो आहोत. शेवटी जाता जाता एवढंच सांगते की देवाकडे फूल मागितलं, देवाने अख्खा बागच दिला. देवाकडे राहण्यासाठी घर मागितलं, देवाने अख्खा राजवाडाच दिला. देवाकडं राहण्यासाठी घर मागितलं, देवाने अख्खा राजवाडाच दिला. देवाकडं पिण्यासाठी पाणी मागितलं, देवाने अख्खं समुद्रच दिला. आणि जेव्हा देवाकडेच देव मागितला तेव्हा त्याने छत्रपती शिवाजी महाराजांसारखा देव माणूस दिला. धन्यवाद.